नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, आरोग्य विभागचे जे निकाल आलेले आहेत त्याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर झालं काय होतं बघा, काल जो व्हिडिओ बनवला होता मी त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिली होती की ग्रुप सी आणि ग्रुप डीचे निकाल येणार आहेत. पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे. तर ट्विस्ट असा आहे की आपल्याला काल काय बघायला मिळालं, फक्त ग्रुप सीच्या काही पदांचेच निकाल आले आहेत. तर त्याच्याबद्दल काय माहिती आहे, तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला म्हणजे बाकीचे रिझल्ट कधी लागतील त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. ओके, तर ग्रुप डीचे निकाल कोणत्या दिवशी येतील त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसंच बघा, वेटिंग लिस्ट रिलेटेड महत्त्वाची माहिती देणार आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला यूट्यूबवरती पण कमेंट आले, सोबतच टेलिग्रामवरती पण मला तुमचे हे कमेंट्स बघायला मिळाले. त्याच्यामध्ये तुमचं डाऊट काय आहे की वेटिंग लिस्ट कोणत्या पद्धतीने लागेल, तर त्याच्यामध्ये पण मी एक चांगली गुड न्यूज देणार आहे. ती न्यूज जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला पण थोडंसं तुम्हाला रिलॅक्स फील होईल. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आणि निकाल कसा डाउनलोड करायचा आहे त्याची लिंक मी काल पण सांगितली होती, आज पण तुम्हाला मी ते दाखवून देईन. ॲक्च्युली आता 2 लिंक आपल्याजवळ अवेलेबल आहेत. लिंक 1 वरून जर नाही झालं तर तुम्ही लिंक 2 वरून पण डाउनलोड करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर चला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी मित्रांनो, हा माझा यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा फॉर रेग्युलर अपडेट्स, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता. ओके, तर चला आपण आता बघूया पहिला पॉईंट काय आपला. तर निकाल आलेले आहेत, राईट. निकाल तर आलेले होते, पण काय झालं काल, आता सर्वांना असं वाटलं की संपूर्ण निकाल कालच येतील, पण तसं झालं नाही मित्रांनो. फक्त काही पदांचेच निकाल काल आलेले. तर त्याच्यामध्ये कोणत्या पदांचे निकाल आले आणि बाकीचे रिझल्ट कधी येतील ही संपूर्ण आता माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला, तर बघा, हे एक ट्विट काल पण आलेलं होतं आणि याच बेसिसवरती मी तुम्हाला सांगितलं होतं की रिझल्ट येणार आहे, आणि काल रिझल्ट आलेलं होतं. ठीक आहे, पण त्याच्यानंतर आता जे सुभाष शेळके साहेब, तर यांचं परत एक नवीन ट्विट आलं. याच्यामध्ये काय म्हटलं यांनी बघा, आरोग्य विभाग सरळ सेवा भरती 2023 पुढील आठवड्यात राहिलेल्या सर्व पदांचे निकाल आणि प्रतीक्षा यादी जाहीर होतील. तर बरोबर आहे यांचं. आज आहे सॅटर्डे. ओके, आज सॅटर्डे आहे आणि उद्या संडे. मग त्याच्यानंतर नेक्स्ट वीक म्हटलं तर मंडेच पकडून घ्या. तर मंडेपासून आपल्याला आता बाकीचे निकाल बघायला मिळतील. आणि आता हे बघा, हा एक परिपत्रक आता सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड या संदर्भात आलेला आहे. इथं डेट पण बघू शकता. तर बघा, प्रसिद्ध पत्रकमध्ये काय म्हटलेलं आहे. विषय: गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत. आरोग्य सेवा आयुक्तालय गट क व गट ड या संदर्भात जी आपली ऑनलाईन एक्झाम झालेली होती त्याच्याबद्दल बघा. तर प्राप्त गुणवत्ता यादीनुसार काही पदांचा निकाल यांनी जाहीर केलेला आहे. तर ते पदे कोणते आहेत, तर जवळपास 10 पदांचा निकाल काल जाहीर झालेला होता, आणि जे उर्वरित पदे आहेत ते आपल्याला मंडेपासून आता याचा रिझल्ट बघायला मिळेल. ओके, याच्यामध्ये कोणतं आलं, मग सगळंच आलं याच्यामध्ये, ग्रुप सी इन्क्लुडिंग ग्रुप डी. ओके, ग्रुप सी आणि ग्रुप डी हे आपल्याला मंडेपासून बघायला मिळतील. तर याच्यामध्ये ह्या इतक्या पदांचा निकाल आलेला आहे, आणि याच्यामध्ये मी वेटिंग लिस्टबद्दल पण तुम्हाला माहिती देणार. तर बघा, कोणत्या पदाचा निकाल आलेला आहे. आहार तज्ज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, मोलरूम तंत्रज्ञ, नळकारागीर, वरिष्ठ सहाय्यक, सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्य, त्याच्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृहवस्त्रपाल आणि ग्रंथपाल या इतक्या 10 पदांचे निकाल आलेले आहेत, आणि निकालासोबतच विथ वेटिंग लिस्ट हे निकाल आलेले आहेत. तर मंडेपासून आपल्याला काय बघायला मिळेल आता, ग्रुप सीचे राहिलेले पदे. ओके, ग्रुप सी, आणि मग त्याच्यानंतर ग्रुप डीची राहिलेले पदे म्हणजे ग्रुप डीचा निकाल. तर हे दोन्ही आपल्याला आता इथे बघायला मिळेल. थोडंसं आपला आता काय वेट थोडंसं करून घ्या. आता इतके दिवस वेट केलं तर आता फक्त काय म्हणजे आज आणि उद्याचाच दिवस बाकी आहे. त्याच्यानंतर बाकीचे रिझल्ट क्लिअर होऊन जातील. तर ही संपूर्ण इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला ही द्यायची होती. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट राहिलेला आहे. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, मी बोललो आहे की तुम्हाला वेटिंग लिस्ट कशी लागेल याच्याबद्दल. तर वेटिंग लिस्टची माहिती पण आपण बघूया. एक चांगली गुड न्यूज आहे याच्यामध्ये. तर आरोग्य विभागाने एक काम चांगलं केलं आहे की वेटिंग लिस्ट म्हणजे वेटिंग लिस्टची एक पद्धत दिलेली आहे. त्याच्यामध्ये रेशो कसा आहे बघा आपण. तर हा एक निकाल बघूया. तर हा निकाल आहे लायब्रेरियन पदाचा, कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. तर याच्यामध्ये बघा, तर इथे बघू शकता तुम्ही ओपन कॅटेगरी, याच्यामध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे. हे कॅन्डिडेट सिलेक्टेड आहे. आणि याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता वेटिंग लिस्ट 1, वेटिंग लिस्ट 2. क्लिअरली बघा, काही काही विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्ट बघण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो. तर इथे बघा, WL म्हणजेच वेटिंग लिस्ट 1, वेटिंग लिस्ट 2. तर याच्यामध्ये हे कॅन्डिडेट सिलेक्ट आहेत आणि हे वेटिंगमध्ये आहेत. ओके, नेक्स्ट बघूया. याच्यामध्ये परत एस सीचं बघा, हे कॅन्डिडेट सिलेक्ट आहेत. यांचे आहेत 132 समथिंग मार्क्स एस सी जनरल, आणि एस सी जनरलमध्ये मग हे 2 वेटिंगवर आहेत. तर याच्यावरून हे कळतं आपल्याला की जो वेटिंगचा रेशो आहे मित्रांनो 1:2 रेशोमध्ये आपल्याला वेटिंगमध्ये बोलावलं जातं आहे. तर हा एक चांगलं इनिशिएटिव्ह आहे. याच्यामुळे काय होणार आहे, गड्डमध्ये जे आता प्रॉबॅबिलिटी आहे मित्रांनो ती आता वाढली आहे. कारण
ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, मी आधी पण बोललेलो होतो, ज्यांना कमी मार्क्स पण आहेत त्यांचे पण आता इथे चान्सेस आहेत. कारण वेटिंगमध्ये काय होणार आहे, जे विद्यार्थी जॉईन होणार नाही, जसं आता टॉपचे कॅन्डिडेट आहेत, यांनी जर जॉईन नाही केलं तर मग यांना संधी मिळेल वेटिंग लिस्ट 1 वाल्याला आणि मग वेटिंग लिस्ट 2 वाल्याला मिळेल. तलाठीमध्ये यांनी आय थिंक 1:1च रेशोमध्ये ठेवलेलं होतं. पण आता इथे एक चांगला उपक्रम आहे. याच्यामध्ये एकाच पदासाठी जेव्हा 2 कॅन्डिडेट येत आहेत, तर एक चान्स असतो किंवा जर समोरचा जेव्हा व्यक्ती कुठं ना कुठं जॉईन झाला, तर खालचे जे 2 व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ती निवड यादी जी असते, ती वेटिंग लिस्ट असते, ती 1 इयरपुरती व्हॅलिड असते आणि त्या 1 वर्षामध्ये जर त्यांनी जॉब सोडला, तर तुम्हाला इथे चान्स मिळू शकतो. तर वेटिंग लिस्टबद्दल आपला पॉईंट क्लिअर झाला आहे. आणि निकाल कसा डाउनलोड करायचा त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती यावं लागेल. टेलिग्राम ग्रुपवरती मी सर्व लिंक टाकलेली आहे. बघा इथे 2 लिंक आहेत आपल्याजवळ आता सध्या. तर बघा लिंक 1 इथून तुम्ही गटचं डाउनलोड करू शकता आणि त्याच्यानंतर लिंक 2 NHMची वेबसाईट आहे, याच्यावरती पण हे निकाल प्रकाशित करण्यात आलेले आहेत. तर ही संपूर्ण माहिती आपल्या या टेलिग्राम ग्रुपवरती आहे आणि तुम्हाला जॉईन कसं करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जा. तिथे तुम्हाला याची टेलिग्रामची लिंक पण मिळून जाईल किंवा फक्त टेलिग्रामवरती जाऊन ई-नोकरी जरी असं सर्च केलं तुम्ही, तरी तुम्हाला आपली लिंक मिळून जाईल. ओके. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो आणि याच्यामध्ये आणखी जर काही अपडेट असली, तर मी तुम्हाला लगेच कळवेल. तर परत एकदा विनंती सर्वांना, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक यू व्हेरी मच.